नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. व्हेनेझुएलामध्ये भूकंपाच्या धक्क्यात 10,000 ठार. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांनी हाहाकार माजवला आहे. राजधानी काराकाससह देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून अनेक इमारती क्षणार्धात कोसळल्या. अधिकाऱ्यांनी जीवितहानी झाल्याची पुष्टी केली असली तरी अद्याप नेमका आकडा समोर आलेला नाही. मात्र अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार मृतांची संख्या 10,000हून अधिक जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या भीषण आपत्तीत अखेरीस 10,000 ते 1,00,000 लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा भूकंप व्हेनेझुएलाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 32 मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक अहवालांनुसार 700हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. अनेक रुग्णालये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करत आहेत. अनेक दुर्गम भागांशी संपर्क तुटल्यामुळे वास्तविक परिस्थिती अधिक गंभीर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी प्रथम 7.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर अवघ्या 1 मिनिटाच्या आत 7.5 रिश्टर तीव्रतेचा आणखी एक मोठा धक्का बसला. दोन्ही भूकंपांचे केंद्र काराकासपासून सुमारे 160 किलोमीटर पश्चिमेला असलेल्या मोरोन या किनारी शहराजवळ होते. दोन्ही भूकंप जमिनीखाली केवळ 10 किलोमीटर खोलीवर झाल्याने त्यांचा परिणाम अत्यंत विनाशकारी ठरला. कमी खोलीमुळे निर्माण झालेल्या तीव्र कंपांमुळे अनेक भागांतील इमारती, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे बेळगावसह 3 जिल्ह्यांची धुरा. कर्नाटक सरकारने राज्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या मंजुरीनंतर महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने राज्यातील उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांकडे विविध जिल्ह्यांच्या देखरेखीची विशेष जबाबदारी तातडीने सोपवण्यात आली आहे. या विशेष शासकीय अधिसूचनेनुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे बेळगाव, धारवाड आणि हावेरी या 3 जिल्ह्यांचे नियंत्रण सोपवण्यात आले असून आगामी काळात अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती उद्भवल्यास मदत आणि बचावकार्यात प्रशासकीय समन्वय साधण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल, असे सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. याच आदेशांतर्गत राज्यातील इतर ज्येष्ठ मंत्र्यांकडेही विविध जिल्ह्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये डॉक्टर जी. परमेश्वर यांच्याकडे तुमकुरू आणि चित्रदुर्ग, के.एच. मुनियाप्पा यांच्याकडे बेंगळुरू ग्रामीण, बळारी आणि विजयनगर तर रामलिंगारेड्डी यांच्याकडे बेंगळुरू दक्षिण आणि मंड्या या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच एम.बी. पाटील यांच्याकडे विजापूर आणि बागलकोट तर के.जे. जॉर्ज यांच्याकडे शिवमोग्गा, चिकमंगळूर आणि दावणगेरे जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. कब्बूर टोल नाक्याजवळ कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू. चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर टोलनाका परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात कार खोल दरीत कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलिकवाड येथील 4 जण कारमधून घटप्रभाच्या दिशेने प्रवास करत होते. कब्बूर टोलनाक्याजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळून अनेक वेळा पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत राजेंद्र शंकर पाटील आणि शीला श्रीपती घाटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मोहन घाटे आणि प्रदीप घाटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिक्कोडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तत्परता दाखविली.
ईडीच्या कारवाईनंतर वाय मंजुनाथ तातडीने बेळगावात दाखल. ईडीच्या छाप्यानंतर वाय मंजुनाथ हे बेळगावात दाखल झाले असून त्यांनी आपल्या निवासस्थानी पोहोचताच तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. ईडीच्या कारवाईमुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात चर्चा सुरू असतानाच त्यांनी पुढील कायदेशीर लढाईसाठी सल्लामसलत सुरू केली आहे. बेळगावातील टीव्ही सेंटर परिसरातील आपल्या निवासस्थानी येताच मंजुनाथ यांनी शहरातले प्रसिद्ध लेखापरीक्षक CAPG घाळी यांना तातडीने बोलावून घेतले. या दोन्ही प्रमुखांमध्ये सुमारे 3 तास सखोल चर्चा झाली असून ईडीने जप्त केलेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि आगामी चौकशीला सामोरे जाण्याची रणनीती यावर खल झाला. भविष्यातील कायदेशीर संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि ईडीच्या नोटिसीला योग्य उत्तर देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण सल्ला घेण्यात आल्याचे PG घाळी यांनी म्हटले. मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने विद्यार्थ्यांचा आणि मुख्याध्यापकांचा सत्कार. भावी आयुष्यात विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वाटचाल करावी, नक्कीच तुम्हाला यश मिळेल असे प्रतिपादन मार्गदर्शक रणजित चौगुले यांनी केले. येथील मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात मराठी भाषा प्रेरणा मंच व मराठी प्रेमी संस्थेच्या वतीने 10वी उत्तीर्ण झालेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळ पाटील हे होते. सुरुवातीला अभियंता अशोक चौगुले यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले. तर डॉक्टर गोपाळ पाटील व अभियंता अरुण कदम यांनी व्यासपीठावरील पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष निवृत्त कार्यकारी अभियंता शशिकांत नाईक यांनी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी गुणी विद्यार्थ्यांना RK पाटील, सुरेश पाटील, मालोजी अष्टेकर व पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण व खानापूर तालुक्यातील एकूण 45 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 100% निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साखर उद्योजक राजाभाऊ शिरगावकर यांचे निधन. कागवाड तालुक्यातील उगार शहराचे ज्येष्ठ साखर उद्योजक, समाजसेवक आणि उगार साखर कारखान्याचे मालक राजाभाऊ शिरगावकर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. निधन समयी ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साखर उद्योग क्षेत्रातील एका मार्गदर्शकाला समाज मुकला आहे. राजाभाऊ शिरगावकर यांनी उगार साखर कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी आपले आयुष्य पणाला लावले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध होते. नवी दिल्ली येथील नामांकित इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले होते, जिथे त्यांनी साखर उद्योगात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासोबतच ते उगार लायन्स क्लबचे संस्थापक आणि सांगलीच्या प्रसिद्ध नूतन बुद्धिबळ संस्थेचे संस्थापक म्हणूनही ओळखले जात होते. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.